आता ना माझ्या कोण ग मम्मी माझी बाची रिया बरं जाऊ दे माझ्या मामाच्या मुलीची मुलगी आहे तर तिचा व्हिडिओ कॉल आलाय आता तिला कॅडबरी सारखे लागते आमच्या पप्पांना विश केलं म्हणजे बाबा तुम्हाला कॅडबरी किती देणार आणि आता सत्यम तिला केक दाखव कॅमेरा खराब त्यांना खाल्ला आता तू दीपा दीदीला आणि दादाला कामाला लाव आहे ना रिया गुड मॉर्निंग सो ऍक्च्युली आम्ही आता चहा प्यायला चाललोय आणि मी तुम्हाला पुढचं वातावरण पेक्षा पण छान दिसत सो आता आम्ही चहा प्यायला तिकडे चाललो सत्यम आणि मम्मी पप्पा तिकडे ते चाललेत मी सत्यमच्या कडे बघते आम्हाला ह्याच्यामध्ये नाश्ता फ्री आहे आणि आता मम्मी पप्पांचे पेंकट लागले आता इथून घेऊ का इथं चहा आहे कॉफी पण आहे पण कॉफीची केटल गायब आहे मला कमी कर अर्धा बस न थोडा दे बस पुढे अजून किती छान वाटतंय असं पकोटा तर घेऊ आपण एकदम जंगलाच्या मध्ये लागल्यावर आम्ही केरळमध्ये गॉगल घ्यायचं का छान आहे बोलतो गॉगल नाही नुसतं जंगलच जंगल आलो आणि वेंगुर्ला तालुका संपला ना की लगेच गोवा म्हणजे महाराष्ट्राच्या बाउंड्री आपण कसं आहे माहिती आहे हे बघा आणि हा असा कुडावरनं वाहत म्हणजे शांत प्रवाह दिसतोय बघा हा कुडावरनं वाहत आलेला पट्टा आहे पुढे जाऊन तो समुद्राला जाऊन भेटतो म्हणजे 3 तालुक्यातून येऊन भेटलेले एक मालवण तालुका वेंगुर्ला तालुका कुडाळ हे सगळं सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट मध्ये आलं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जसे 8 तालुके कुडाळ सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मालवण देवगड हे सगळे तालुके आहेत त्याच्यामध्ये हे गाव आहेत तारकर्ली देवबाग प्रत्येकाचं आता आपण हळूहळू असं माहिती देत देत आपण समुद्राची एंट्री चालेल ना माहिती असावं असं बरं आता करली बीचवर पाणी वाटलं की बरोबर घालून आलं झालं असतं मग काय म्हणून मी फ्रॉक म्हणतो ती ओढा तर ओढायला लागते मी आणि सत्यम बोट चालवणार मस्त तिथे पप्पा चालले बघायला
किती छान आहे बघा. आणि तर खेकडे आहे, छोटे छोटे खेकडे आहेत. तुझ्याकडनं नाही होणार. ती स्पीड बोट एकटं चालवायचं, बाहेर पाणी उडते ते. रिसॉर्ट मध्ये चाललोय कारण की 11 वाजता चेकआउट करायचंय. आमची बोट आलेली आहे वापस जायला. खेकडे दिसते का नाही मला दिसे ना. कुठे सगळे खेकडेच आहेत, सगळेच्या सगळे खेकडे. सो आम्ही आता सगळं फिरल्यानंतर सुनामी आयलंड, परत डॉल्फिनची जो पॉईंट आहे जिथे डॉल्फिन दिसू शकतात सकाळ सकाळी, तर ते सगळं झाल्यानंतर त्यांनी आम्हाला रिकमेंडेड केलं की तुम्ही स्कुबा डायव्हिंग पण करू शकता, पण ते तारकर्लीमध्ये आहे. आणि जे तुम्ही सुनामी आयलंड वगैरे बघतात ते आहे ते देवबागमध्ये आहे. सो त्याच्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की आपण इतकं आलोच तर आपण स्कुबा डायव्हिंग पण करू. सो मी आणि सत्यामनी केलं, मम्मी पप्पांनी नाही केलं. सो पर पर्सन चार्जेस 1700 रुपये होते आणि खूप छान असा अनुभव होता. आणि त्यांनीच आपले व्हिडिओ शूट करतात अंडर वॉटर आणि ते नंतर आपल्याला व्हॉट्सॲपला सेंड करतात. सो हा तोच व्हिडिओ आहे. आणि त्याच्या अगोदर मी शूट नाही करू शकले कारण की आमचा अचानक प्लॅन ठरला. सो तुम्ही पण करू शकता जर तुम्ही देवबाग वगैरे या ठिकाणी येणार असाल तर. आणि कोकण पण आपलं खूप सुंदर आहे आणि आपल्याला नेचर अनुभवण्यासाठी केरळ वगैरे जायची गरज नाही आहे. तुम्ही जाऊ शकता ॲज अ शॉक. बट जर तुम्हाला कमी खर्चामध्ये अशी सुंदर ट्रिप करायची असेल तर तुम्ही नक्की आपल्या कोकणाला भेट द्या आणि नेचर एन्जॉय करा. आपलं कोकण खूप सुंदर आहे. लव फॉर कोकण. खायचं होतं मला. काजू काजू हो आलो. मम्मीने काजू नको. पप्पा किती गडबड करतात, किती मोठं आणलं. तो मागतो
हा 700 रुपये. हा आपण चुलीवरती भाजतो ना रोस्टेड भाजलेला. काय प्रकार? हा बॉइलिंगचा. जेवण खरंच लय झालं. आता काय खायचं आहे ना? खायचंय की आईस्क्रीम पण खायचंय. काय खायचंय का नाही जेवण? आता आम्ही आईस्क्रीम खाल्लं. आता बघू जेवायची पोटपूजा. पोटपूजा कुठं करायची पप्पा? पोटपूजा असं म्हणजे जेवण नाही घ्यायचं. काय घ्यायचं? बरं असं तर फोटो काढायला चांगली जागा असेल तिथं थांबा. चला काय मी थांबलोय अंबोली घाटात आणि आम्ही मस्त फोटो पण काढलेत. सत्यांनी पण काढलेत. इकडं मम्मी पप्पांनी पण काढलेत. आणि हा आहे व्ह्यू. दिस बेस्ट थिंग